हा तारीख आपल्याला सगळ्याला माहित आहे. काय आहे तारखेला? किती फेब्रुवारी? 19 फेब्रुवारी 1630. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची जी तारीख येते ती 7 जून 1674. काय आहे दिवशी? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन येते. म्हणजे मराठा राज्याची स्थापना केली झाली येते 6 जून 1674. पुढचा जो कालखंड आहे म्हणजे पुढल्या जवळपास 6 वर्षाचा येते. म्हणजेच कधीचा येतो? 1680. हा कालखंड म्हणजे जवळपास 50 वर्षाचा, म्हणजे 1630 ते 1680 हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच म्हणजेच स्वराज्याची स्थापना इथे झालेली. नंतर तुम्हाला सांगितलं होतं की 1680 ते 1689 म्हणजे दुसरे छत्रपती कोण आहेत? छत्रपती संभाजी महाराज. त्याच्यानंतर 1689 ते 1700 पर्यंत. हा कालखंड आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर गाडीवर कोण आलं? छत्रपती राजाराम महाराज येते. राजाराम महाराज जे आता आपल्याकडे 12 किल्ले घेतलेले बघा येते युनेस्कोच्या यादीमध्ये. तर त्याच्यातले 11 महाराष्ट्रात येते, 1 किल्ला तामिळनाडू मधला. तामिळनाडू मधला म्हणजे त्याचं नाव काय आपल्याकडे? जिंतीचा किल्ला म्हणतो आपण इथे. तर ज्या वेळेस मोगलांनी रायगडावर आक्रमण केलेलं होतं आणि रायगड ताब्यामध्ये घेतलेला होता त्यावेळेस जिंजीला जाऊन छत्रपती राजाराम महाराजांनी मोडलेला लढा दिलेला महाराष्ट्रातून दिलेला नाही येते. कारण सगळ्यात महत्वाचं कसं असतं की पहिल्यांदा सर सलामत तो पगडी 50 अगोदर त्याने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा मोगलांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न इथे केला. कारण त्याच्या अगोदरच आपल्याकडे काय झालेलं होतं की संभाजी महाराजांचे पुत्र म्हणजे शाहू महाराज आणि संभाजी महाराजांची पत्नी कोण एक नाव त्या नावामध्ये ठेवायचं? येसुबाई. महाराणी येसुबाई. तर रायगडमध्ये त्यांना काय झालेलं होतं तर अटक केलेलं होतं त्यांनी. म्हणजे ती कोणाच्या ताब्यामध्ये होती तर मोगलांच्या ताब्यामध्ये. मग एक तुमच्याकडे संभाजी महाराजांचा पुत्र म्हणजे तो युवराजच झाला. कारण ज्यावेळेस राजा व्हायचा असतो त्याच्या अगोदर काय असतो तर युवराज असतो इथे. मग स्वराज्याचा युवराज अगोदरच मोगलांच्या ताब्यात आहे. त्याच्यानंतर जर तुमचा छत्रपती जर मोगलांच्या ताब्यात गेला असता तर पूर्ण राज्य काय झालं असतं? संपलं असतं इथे. म्हणून त्याने जिंजीला गेले आणि जिंजीहून लढा सुरू केला. त्याने 11 वर्ष लढा दिला आणि मग 1700 त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांचाही अकालीच मृत्यू झाला वयाच्या 30व्या वर्षीच. म्हणजे त्यांनाही जास्त जीवन जगता आलेलं नाही छत्रपती राजाराम महाराजांना. त्याच्यानंतरचा 1700चा जो काळ आहे तो म्हणजे त्या काळामध्ये बिकट परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई नाव ऐकलं असेल. 2 ताराबाई येतात. एक स्त्री पुरुष तुलना वृत्तवाली ताराबाई वेगळी आणि महाराणी ताराबाई वेगळी येऊन जाते आपल्याकडचे होते. तर ताराबाईनं पुढलं जे आहे म्हणजे जवळपास 1708 पर्यंत येते. म्हणजे 8 वर्ष